सात्संगत जी प्रेमाने बोलूया. धन निरंकार जी. सात्संगत, आज जर आपण मनुष्याचं जीवन बघितलं तर त्याचं जीवन अगदी धकाधकीचं, चिंताग्रस्त असं सुरू आहे. आणि त्याच्या या सुरू असणाऱ्या धकाधकीच्या जीवनाला स्वतः मनुष्य जबाबदार आहे. कारण आपल्याकडे जे काय आहे त्यात आपण सुखी राहावं ही मनुष्याची भावना नाही. उलट माझ्याकडे आता जे आहे त्याच्यापेक्षा अजून खूप मोठं काही मला मिळावं अशी मनुष्याची भावना निर्माण झालेली आहे. त्याच्या इच्छा, आकांक्षा, अपेक्षा खूप वाढलेल्या आहेत. सात्संगत, आणि याच कारणामुळे आज मनुष्य बघा किती चिंताग्रस्त, किती दुःखात राहतो. त्याच्या आयुष्यातलं तो सुख आणि समाधान विसरून गेलाय आणि त्याच्या स्वतःच्या आयुष्यातलं सुख, समाधान, शांती हे त्याने स्वतःपासून हिरावून घेतलेलं आहे. सात्संगतजी, आपल्याला मिळालेल्या या अनमोल जीवनाचं जर सार्थक करून घ्यायचं असेल, हित करून घ्यायचं असेल, या धकाधकीच्या जीवनापासून मुक्तता हवी असेल तर सद्गुरूला शरण येणं आवश्यक आहे. कारण आपल्या आयुष्यात सद्गुरूचं असणं खूप महत्त्वाचं आहे. सद्गुरूपेक्षा मोठं काहीच नाही. कारण साकार ब्रह्माचे सर्वश्रेष्ठ रूप म्हणजेच सद्गुरू आहेत. सात्संगत, गुरुची मूर्ती, गुरुचं शरीर हेच ज्ञानाचे मूळ आहे. सद्गुरूचे पाय हेच उपासनेचा आधार आहेत. उत्तम मूलमंत्र देणारा सद्गुरूच आहे. आणि सात्संगत, मोक्षाचा आधारही गुरुची कृपाच आहे. संतजनांनो, गुरुचा शाब्दिक अर्थ जर सांगायचा झाला तर अंधार दूर करणारा किंवा मायेचा अंधार दूर करून ब्रह्मज्ञानाचा प्रकाश देणारा हा आहे. सात्संगत, कबीर कसौटी राम की यावर गुरु खरा उतरतो. म्हणजे जो निरंकाराचा साक्षात्कार करून देतो तो गुरु असतो. गुरुची ओळख ही आहे की तो इच्छुकाला ताबडतोब रामाचा अनुभव दर्शन करून देतो. म्हणून जब तक न देखू अपनी नैनी, तब तक न मानू गुरु की कहनी. सात्संगत, हरीचे साकार रूप असलेल्या गुरुच्या कृपेशिवाय आपल्याला निर्मळ ज्ञान मिळत नाही. सद्गुरूशिवाय ज्ञान मिळणं शक्य आहे असे मानलं तर ते सर्व ग्रंथ, गीता, वेद, कुराण, बायबल इत्यादींच्या विरुद्ध असेल. कारण गुरुशिवाय ज्ञान मिळणं अशक्य आहे. हे सर्वांनी अनेक ठिकाणी वारंवार सांगितलं आहे. सात्संगत, आपण सद्गुरूशिवाय कोणीही भवसागर पार करू शकत नाही. म्हणजे ज्ञान प्राप्त करू शकत नाही. संतजनांनो, सद्गुरूकडून परमेश्वराला जाणल्याशिवाय विश्वास येत नाही आणि विश्वासाशिवाय प्रेम असू शकत नाही आणि प्रेमाशिवाय भक्ती प्रबळ होत नाही. सात्संगत, सद्गुरूकडून निराकाराचे ज्ञान मिळवणं हेही सोपं आहे आणि निराकाराला समजणं हेही सोपं आहे. पण अवघड आहे ते सद्गुरूला जाणून घेणं. म्हणजेच निर्गुण रूप निरंकार समजणं सोपं आहे, पण सगुण साकार सद्गुरू यांना कोणी समजू शकत नाही. कारण मानवी रूपात अवतार घेऊन तो अशा अद्भुत लीला आपल्या भक्तांना दाखवतो की त्या ऐकून ऐकून थोर ऋषीमुनींना सुद्धा मनामध्ये प्रश्न पडतात. सात्संगत, सद्गुरूच्या भेटीने सर्व शंका, भ्रम नष्ट होतात. विश्वासाशिवाय गुरु ज्ञानही परिपूर्ण नाही. ज्ञानाने भक्ती येते, भक्तीमुळे आनंद मिळतो. गुरुच्या शब्दांवर विश्वास ठेवल्याने सुख आपल्या आयुष्यात येतं. सात्संगत,
म्हणजेच गुरुच्या शब्दावर विश्वास न ठेवणाऱ्याला स्वप्नातही सुख आणि सिद्धी मिळू शकत नाही. सात्संगत, बघा प्रभू श्रीरामचंद्रजींनी भक्तांसाठी राजाच्या रूपात मानवी शरीर धारण केले आणि सामान्य मानवांप्रमाणे अनेक पवित्र चरित्रे कार्य पार पाडली. ज्याप्रमाणे एक अभिनेता अनेक वेश घेतो आणि वेगवेगळ्या प्रकारे नृत्य करतो आणि तेच वेश किंवा अवतारानुसार भाव दर्शवतो, पण तो त्या रूपांपैकी काहीही नाही ज्या रूपांमध्ये तो अभिनय करतो. म्हणूनच अवतारी महापुरुषही देह नसतात. सद्गुरू हा शरीर कधीच नसतो. संतजनांनो, जे आपल्या हृदयातून सद्गुरूला मोठे मानतात आणि गुरुची पूर्ण आदराने सेवा करतात, त्यांच्या मनमंदिरात राम वास करतात. सद्गुरूशिवाय ज्ञान व भक्ती शक्य नाही. त्यामुळे गुरु बिना गती नाही असे अनेकदा म्हटलं जातं. गुरु देखील मानवाच्या रूपात असावा, जो चांगल्या प्रकारे समजावून सांगून शिष्याच्या शंकांचे निरसन करू शकेल. कारण सर्व शंकांचे निर्मूलन केवळ मनुष्य स्वरूपात सद्गुरूच करू शकतात. सात्संगत, सद्गुरूद्वारेच आपल्याला ईश्वराची खरी ओळख पटते आणि अंधकार दूर होऊन खरं ज्ञान मिळतं. सद्गुरूच आपल्यातील अहंकार, द्वेष, भेदभाव दूर करून प्रेम, नम्रता वाढवू शकतात. सद्गुरूच आपल्याला भक्तीची खरी पद्धत शिकवतात आणि आपले ईश्वराशी नाते जोडतात. सात्संगतजी, सद्गुरूमुळेच केवळ आपल्याला खऱ्या ज्ञानाची ओळख पडते आणि आपण ईश्वराशी जोडलं जातो. सद्गुरूमुळेच आपल्या जीवनात कायम सुख आणि आनंद येतो आणि या धकाधकीच्या जीवनातून आपली मुक्तता होते. त्यामुळे आपल्या जीवनात सद्गुरू सर्वश्रेष्ठ आहेत. सात्संगतजी, सर्वांना सत्संग, सेवा, नामस्मरण घडो ही सद्गुरूचरणी प्रार्थना. सात्संगतजी, मोठ्या प्रेमाने बोलूया. धन निरंकारजी.